गुलामगिरीच्या शृंखला तोडून महाराष्ट्रातल्या मातीला ज्यांनी स्वाभिमानाचं लेणं शिकवलं आणि महाराष्ट्रातल्या माणसाला ज्यांनी स्वाभिमानाचं जिणं शिकवलं, त्या कुळवाडी भूषण म्हणून ज्यांनी महात्मा फुलेंनी ज्यांचा गौरव केला, त्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकार्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो। आज या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणारे आपल्या संस्थेचे मानस सचिव अण्णा, विद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र शिंदे सर, या वाळवा एज्युकेशन सोसायटीच्या संकुलातील विविध विद्यालय महाविद्यालयांचे प्रमुख प्राचार्य जाधव सर आहेत, सर्व बाकीचे आहेत। तसंच ही जी नगरी आहे, ही नगरी योगाची नगरी व्हावी यासाठी गेली 27 वर्ष अखंड मेहनत घेणारे आमचे गुरुवर्य कुंभार सर, टकले सर, माने सर, शहा मॅडम आहेत। उपस्थित आपण सर्व सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, खर तर मध्ययुगीन भारताचा किंवा जगाचा इतिहास पाहिला तर इतिहास असं सांगतो की त्या काळामध्ये हुकुमशाही आणि राजेशाही सर्वत्र होती आणि हुकुमशाही राजेशाही ज्या ज्या ठिकाणी होती त्या त्या ठिकाणी फक्त तो राजा किंवा तो हुकुमशहा आणि त्याच्या आसपासचे जेवढे नातेवाईक आहेत त्यांचंच कल्याण व्हायचं, सामान्यांना प्रचंड त्रास व्हायचा। आणि मग सामान्यांच्या हिताची कुठली तरी यंत्रणा असायला हवी हा विचार करून जगामध्ये पहिल्यांदा लोकशाही आली आणि मग हळूहळू सगळीकडून हुकुमशाही राजेशाही निघून गेली आणि सर्वत्र लोकशाही नांदायला लागली। आपल्याही देशामध्ये 1947 ला आपण इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झालो आणि लोकशाही आली। आज लोकशाहीची 80 वर्ष झाली तरीही आपणाला राजेशाहीमध्ये होऊन गेलेल्या 396 वर्षापूर्वीच्या एका राजाची आठवण का यावी हे फार महत्वाचं आहे। आणि याचं मार्मिक उदाहरण यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडच्या एका भाषणामध्ये दिलेलं होतं। त्यांना असं विचारलं की राजेशाहीतला एखादा व्यक्ती लोकशाहीमध्ये कसा काय आदर्श असू शकतो, लोकशाहीतला नेता का नाही? तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मार्मिक कथा सांगितली होती। ती कथा अशी होती की लोकांचा असणारा राजा एकदा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला, प्राण्यांच्या राजाच्या सिंहाच्या शिकारीसाठी जंगलात गेले, दाबा धरून बसले, परंतु अचानक सिंहाने हल्ला केला आणि सगळेजण सैरभैर पळायला लागले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी। काही काळ निघून गेला, सिंह दिसेनासा झाला आणि मग राजाला याचे लक्षात आलं की आपल्या आसपासचे सैनिक कोणच सापडेना झालेत। राजा सैरभैर झाला, जंगलामध्ये काय करावं त्याला कळेना, खूप शोधाशोध केली, राजाला त्याचा एकही सैनिक सापडेना, जंगलातून बाहेर पडायचा मार्ग सापडेना। या चिंतेमध्ये राजा असताना त्याला एक 15-16 वर्षाचं पोर दिसलं गुराख्याचं। त्या पोराकडे राजा गेला आणि त्याला सगळी हकीकत सांगितली। मग त्या पोराने त्या राजाला जंगलातून बाहेर आणलं। बाहेर आणल्यानंतर राजाचे काही शिपाई तिथं बाहेर होते। राजाच्या मनात असा विचार आला की एवढ्या घनदाट जंगलातून जो मला मार्ग दाखवू शकतो असा माणूस आपल्या राज्यामध्ये नेमला तर कदाचित आपल्या रयतेच्या विकासाचा काही मार्ग दाखवू शकेल। आणि म्हणून राजाने त्या मुलाला सांगितलं की तू आमच्या नगरीमध्ये नोकरीला राहशील का? तो मुलगा म्हणाला माझ्या आई वडिलांना विचारून पाहायला हवं। मग राजाने एक शिपाई पाठवून दिला त्याच्यासोबत आणि याचं घर कुठे आहे पाहून ये आणि सगळी हकीकत सांग म्हणून सांगितलं। तो मुलगा गेला, आपल्या आई वडिलांना भेटला, झालेली सगळी कथा सांगितली आणि राजाने सांगितलंय की तू नोकरीमध्ये ये। तेव्हा त्या आई वडिलांनी म्हटलं की ही खूप चांगली ऑफर आहे, ही खूप चांगली संधी आहे, कारण आपल्या कित्येक पिढ्या ही गुरं राखण्यात आणि जंगलातच गेली, तुला आता एक चांगली संधी मिळते, तेव्हा त्या संधीचा तू फायदा घे। आणि त्याने होकार दर्शवला। राजाला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये राजाने सगळ्या राज्यात दौंडी पिटवली की तुमच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा एक व्यक्ती मी नेमलाय आणि तो येणार आहे, त्याचं जल्लोषात स्वागत झालं पाहिजे। बऱ्याच वेळेला राज्यकर्ते असा काय हुकूम काढतात की तो वास्तवदर्शी असतो की नाही याचाही विचार करत नाहीत आणि सगळ्यांना फरमान सोडलं की सकाळी 7 वाजता त्याच्या स्वागतासाठी तुम्ही तयार राहिलाच पाहिजे। प्रत्येकाने आपल्या दारापुढे रांगोळ्या काढा, गुड्या उभा करा, प्रत्येक गावच्या पाटलाला ऑर्डर दिली की 100 माणसं घेऊन तुम्ही यायची, राजवाड्याकडे यायचंच प्रत्येक गावातल्या माणसाने। राजाची आज्ञा म्हटल्यानंतर सगळेजण तयार झाले, दिवस ठरला, घोडा पाठवून दिला त्या मुलाला आणण्यासाठी आणि मुलगा जेव्हा तो नगरीत यायला लागला तेव्हा सेवेकरी पळत पळत आला आणि त्याने राजाला निरोप दिला, राजा तुम्ही जरा वरून पहा चित्र काय आहे ते। राजा वरती आला आणि पाहिलं तर तो मुलगा घोड्यावरती बसताना घोड्याच्या तोंडाकडे त्याने पाठ केली होती आणि घोड्याच्या पाठीकडे तोंड केलं होतं। राजाने कपाळावर हात मारून घेतला, म्हटले आपण फारच भावनेच्या भरात निर्णय घेतलेला दिसतोय खात्री न करता, आता आलंय भोगाशी तर असावे सादर, म्हटले असू दे येऊ द्या तरी। आणि मग तो नगरीतनं यायला लागला। लोकांना उत्सुकता होती की आपल्या विकासाचा मार्ग दाखवणारा, आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा कोणीतरी नेमलाय, तो आहे कसा पाहूया। आणि तो असा घोड्यावरती विचित्र बसलेला पाहून लोक सगळे हसायला लागले, थट्टेचा विषय झाला।
पण आता नाईलाज होता. तो प्रवास करत 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 राजाच्या नगरीमध्ये आला, राजधानीमध्ये आला. त्याचं स्वागत झालं आणि स्वागत झाल्यानंतर राजाने विचारलं की अरे बाबा, जंगलामध्ये तू घनदाट जंगलात मला वाट दाखवलीस, तू गुराखी आहेस, गुराख्याला कसं बसावं हे अक्कल असते, ज्ञान असतं, आणि तू घोड्यावरती असा का बसलास? त्यामुळे म्हणाला, राजे मला संधी द्या 2 मिनिट बोलण्याची. आणि मग त्याला संधी दिली आणि तो उभा राहिला आणि तो म्हणाला की माझं जे काही 15-16 वर्षाचं आयुष्य आहे ते जंगलातच गेलं. त्यामुळे जंगलात काय आहे काय नाही हे मला माहित होतं. पण आता मी जेव्हा या राज्यातल्या लोकांच्या हिताच्या, या राज्यातल्या लोकांच्या कल्याणाचं काही सांगायला येणार आहे, तेव्हा मला ह्या राज्यातली लोक काय आहेत, त्यांची दुःख काय आहेत, त्यांच्या वेदना काय आहेत हे कळायला हवं. आणि मी जर घोड्याकडे तोंड करून बसलो असतो तर मला फक्त नगरीच दिसली असती, राजवाडा दिसला असता, आसपासची लोक मला पाहता आली नसती. म्हणून मी घोड्याकडे उलट तोंड करून बसलो, जेणेकरून नगरीतल्या प्रत्येक लोकांचं दुःख, यातना मला कळाव्यात, त्या समजून घेता याव्यात आणि त्या समजल्यात तर मी त्यांच्या कल्याणाचा काहीतरी मार्ग दाखवू शकेन. यशवंतराव चव्हाणांना सांगायचं होतं की शिवाजी महाराजांचा मोठेपणा काय, कारण त्यांची 5 सिंहासनाकडे होती आणि तोंड जनतेकडे होतं. म्हणून ते लोकांच्या यातना, लोकांच्या वेदना, लोकांची दुःख त्यांना कळाली आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या लोकशाहीमध्ये गणित उलट झालेलं आहे. आजच्या लोकशाहीमध्ये पाठ आहे ती जनतेकडे आहे आणि तोंड आहे ते उद्योगपतींच्याकडे आहे. आणि त्यामुळे त्यांना आपल्या यातना, त्यांना आपली दुःख कळत नाहीत. आणि म्हणून लोकशाहीच्या 80 वर्षात एखाद्या नेत्याची जयंती एवढ्या उत्साहात करावी असं आम्हाला आजही वाटत नाही. हे मोठेपण शिवाजी महाराजांचं आहे. पण हे मोठेपण सहजासहजी मिळालं का हो? सहजासहजी अजिबात मिळालं नाही. कुठल्याही व्यक्तीचं कार्य समजावून घेत असताना तो काळ समजावून घ्यावा लागतो. मला शिंदे सरांनी सांगितलं की रयतेचे राजे शिवछत्रपती या अंगाने ते विषय मांडा, मी त्याच अंगाने तो विषय मांडणार आहे. मध्ययुगीन कालखंड जर पाहिला तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी मोगलांची सत्ता होती. विजापूरला आदिलशाह होता, नगरला निजामशाह होता, गोवळकोंड्याला कुतुबशाह होता. परकीय देश देखील या देशामध्ये दाखल झालेले होते. गोव्याला पोर्तुगीज होते. सुरत असेल, मुंबई असेल या ठिकाणी इंग्रज ठाण मांडून होते. त्याच्याबरोबर सिद्धी होता. असे अनेक शत्रू बाहेरचे आणि इथले या संपूर्ण देशामध्ये आपलं बस्तान मांडून होते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना स्वतःच्या स्वराज्याची सुरुवात करायची होती. शिवाजी महाराज जन्म त्यांचा 1630चा, 19 फेब्रुवारीचा. त्यांचा जेव्हा जन्म झाला त्याच्या 2 वर्षाआधी या महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता. थोरला दुष्काळ म्हणून ओळखला जातो. एक पिढी गारद व्हावी इतकी लोक त्या दुष्काळात गारद झालेली होती. किमान 50-75 वर्ष महाराष्ट्र मागे या दुष्काळाने नेऊन ठेवलेला होता. त्या काळातल्या संतांचे जर अभंग आपण पाहिले तर त्या अभंगामध्ये असे उल्लेख आहेत की बापाची आपल्या मुलावरची माया कमी होऊन त्याच्या मांसावर नजर जाऊ लागली. इतकी भयानक परिस्थिती या दुष्काळाने निर्माण केलेली होती. ते कमी की काय म्हणून वारंवार शत्रूच्या स्वाऱ्या व्हायच्या आणि अशा संकटातून पिकवलेलं पीक ते उभं पीक देखील लुटून न्यायचे. अशी सगळी संकट एकीकडे होती. त्या संकटाच्या काळात शिवाजी महाराजांचा जिजाऊच्या पोटी जन्म झाला आणि जन्म होऊन अवघे 2-3 वर्ष होत आहेत तोच मोगलांची एक स्वारी महाराष्ट्रावरती आली. मोगलांच्याकडून शहाजहान आणि आदिलशाह या दोघांनी संगनमत केलं आणि निजामशाही बुडवण्याचं धोरण आखलं. शहाजीराजे कधी निजामशाहीकडे सेवेला होते, त्यांचे वडील निजामशहांच्याकडे होते. निजामशहाने शहाजीराजांना त्यांच्या वडिलांना खूप मानाची पदं दिलेली होती. राजे हा किताब दिला होता, अनेक ठिकाणच्या जहागिऱ्या दिलेल्या होत्या. आता ते आदिलशाहीकडे असले तरी देखील त्यांना असं वाटलं की ज्या सत्तेनं आपल्यावरती एवढं सर्व ऋण व्यक्त केलेले आहेत त्याच्याविषयीची आता ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे. मला या संस्थेत आल्यानंतर खूप आनंद वाटला की 80-85, 85 वर्ष होऊन देखील या सगळ्या व्यक्ती आज आलेल्या आहेत या संस्थेविषयी ऋण असण्यासाठी. हे संस्थेचं खूप मोठेपण आहे की त्यांनी तसं जपलंय म्हणून ही माणसं या वयात देखील इथं येत आहेत. तशी ऋणानुबंध त्या काळात देखील जपणारी माणसं होती. शहाजीराजांना असं वाटलं की ही निजामशाही वाचवली पाहिजे आणि त्यांना आणखीन एक उद्देश दिसत होता डोळ्यासमोर, तो हा की निजामशाहीकडे कोणी कर्तबगार माणूस नव्हता. म्हणून त्याने एक लहान मुलगा गादीवरती बसवला आणि निजामशाहीच्या वतीने मोगलांना आणि आदिलशहाला त्यांनी टक्कर दिली. 1-2 नव्हे तब्बल 3 वर्ष अहोरात्र त्या माणसाने संघर्ष केला. मोगलांची शक्ती प्रचंड होती, आदिलशहाची शक्ती प्रचंड होती. त्या मानाने शहाजीराजांकडे फारसं काही नव्हतं. पण गनिमी कायद्याच्या माध्यमातून 3 वर्ष त्यांनी अहोरात्र संघर्ष केला. त्यांना देखील स्वराज्य स्वतःच उभं करायचं होतं. त्याचा हा कुठेसा तरी प्रयत्न होता, पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांना पराभव पत्करावा लागला, शरणागती पत्करावी लागली. आणि शरणागती पत्करल्यानंतर शहाजहाननं आणि विजापूरच्या आदिलशहानं एकत्रित बसून हा निर्णय घेतला, या माणसाला महाराष्ट्रात ठेवणं खूप धोकादायक आहे. हा माणूस महाराष्ट्रात राहिला तर पुन्हा उद्या बंड करू शकेल, त्यामुळे याची रवानगी कर्नाटकात करायला हवी. म्हणून शहाजीराजांना आदेश दिला की आता तुम्ही कर्नाटकात जा, तिथे आमच्या सत्तेच्या विरोधात ज्या हिंदू नायकांनी बंड केलंय त्यांची बंड शमवा, तिथली प्रशासन व्यवस्था सुरळीत लावा. त्यानुसार शहाजीराजे 1633 ला कर्नाटकात गेले.
तिथे गेल्यानंतर त्यांनी 3 वर्ष प्रयत्न केले, सगळी व्यवस्था सुरळीत केली, 1636 पर्यंत सगळं सुरळीत झालं आणि 1637 साली आपली पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांना ते घेऊन कर्नाटकात गेले. कर्नाटकात गेले तेव्हा शिवाजी महाराजांचं वय 7 वर्षाचं होतं. शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे परमानंद नावाच्या व्यक्तीने लिहिलाय आणि तो शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहितोय. हा परमानंद शहाजी राजांच्या पासून त्यांच्या दरबारात आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आमच्या कुटुंबातले जाणते आहात, आमच्या सगळ्या इतिहास तुम्हाला माहित आहे, तेव्हा आमच्या पिढीचा मालोजी राजांपासूनचा इतिहास तुम्ही लिहा. त्यामुळे या परमानंदाने मालोजी राजांपासूनचा सगळा इतिहास या शिवभारतामध्ये लिहिलाय. त्यातली बऱ्याचशा घटना मी आपल्याला सांगतोय जे सत्यकथन आहे. त्यामध्ये या मालोजी राजांच्या पासून त्यांनी लिहिलंय की कशा पद्धतीने ही शाही उभा राहिली आणि ही शाही कशी स्वाभिमानी होती, कशी मोठ्या मनाची होती. जेव्हा शहाजी राजांना असं जाणवलं की आपला मुलगा आता 7 वर्षाचा झालाय, शिकण्यास योग्य आहे, तेव्हा शहाजी राजांनी 72 शिक्षक शिवाजी महाराजांना शिक्षण देण्यासाठी नेमलेले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ होते. कृपा करून हे आपण लक्षात घ्या की तेव्हा दादोजी कोंडदेव महाराष्ट्रात होते, ते काही कर्नाटकात कधी आलेले नाहीत. शहाजी राजांनी 72 शिक्षक नेमले, त्यात दादोजी कोंडदेव नव्हते. त्या शिक्षकांची सगळी नावं देखील त्याच्यात उपलब्ध असलेली आपल्याला दिसतील. या 72 शिक्षकांनी राजा होण्यासाठीचं सगळं शिक्षण 1637 पासून 1642 पर्यंत शिवाजी महाराजांना दिलं. त्याच्या जोडीला जिजामात्यांचं देखील शिक्षण होतं. एकीकडे ही शिक्षण व्यवस्था शहाजी राजे देत होते आपला मुलगा राजा व्हावा यासाठी. म्हणजे कुणी जरी म्हटलं असेल की स्वराज्याचा मामला हा शिवाजीचा आहे आणि शहाजीचा असेल तो फक्त जमीन जुमला, खर तर ते वस्तुस्थितीला धरून नाही. राजा घडवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या शहाजी राजांनी पुरवलेल्या होत्या आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची सोबत दिलेली होती, साथ दिलेली होती. इकडे शिक्षण व्यवस्था द्यायचं काम चालू होतं, राजा घडवण्याचं काम चालू होतं. राजा जेव्हा महाराष्ट्रात जाईल तेव्हा त्याला राहण्यासाठी एक ठिकाण पाहिजे, म्हणून शहाजी राजांनी झांबरे पाटलांच्याकडून जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी लाल महाल बांधला पुण्यामध्ये. आजही मी सांगेन आपल्याला की पुण्यामध्ये गेल्यानंतर आपण लाल महाल पाहतो, पण कधी हा विचार करत नाही की शहाजी राजांनी बांधलेला लाल महाल कुठे आहे. लाल महाल केव्हा बांधला? जेव्हा शहाजहान आपल्या पत्नीला ताजमहाल बांधत होता तेव्हा शहाजी राजे आपल्या जिजामातेसाठी लाल महाल बांधत होते. ताजमहालाचं बांधकाम आणि लाल महालाचं बांधकाम दोन्ही एकाच वेळचे आहेत. आजही ताजमहाल आहे तसा आहे, पण शहाजी राजांनी बांधलेला लाल महाल पुण्यातून गायब आहे. आज जी आहे ती प्रतिकृती आहे 2002-04 साली निर्माण केलेली लाल सिमेंटची. मूळचा लाल महाल जो आहे तो पुण्यात आजही नाही. इतकी उत्खनन झालेत की सातवाहन काळातलं साधं नाणं सुद्धा सापडलंय. पण असं काय झालं की तो लाल महाल गेला कुठे? कधीतरी आम्ही डोळे उघडून पाहायला पाहिजे की इतिहासातून काय काय गायब केलं जाऊ शकतं आणि आपलं म्हणून काय काय दुसऱ्याचं सांगितलं जातं. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा त्यांनी पहिला विवाह केला आणि शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये पाठवलं वयाच्या 12व्या वर्षी. शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले, जिजामाता महाराष्ट्रात आल्या. महाराष्ट्राचं चित्र फार विचित्र होतं तेव्हा, कारण 3 वर्ष जो संघर्ष झालेला होता निजामशाहीच्या विरोधामध्ये आदिलशाही आणि मोगलांचा, या संघर्षामध्ये आदिलशाह आणि मोगलांनी ज्या ज्या ठिकाणी शहाजी राजांची जहागीरदारी होती त्या त्या ठिकाणची संपूर्ण रयत तिथून हुसकावून लावलेली होती. स्वराज्याला एकही माणूस मिळू नये याची तजवीज त्यांनी केलेली होती. त्यासाठी खास मुरार जगदेव नावाचा अत्यंत क्रूर माणूस नेमला होता. त्याने पुणे आणि पुण्याच्या आसपासचा परिसर सगळा जाळून बेचिरा केलेला होता. स्वराज्याला एकही माणूस राहणार नाही यासाठी कत्तली केल्या. माणसं जीव वाचवून पळून गेली, कुणी इकडे यायला तयार नव्हतं. दादोजी कोंडदेव शहाजी राजांचे मुतालिक होते. ते हे प्रयत्न करीत होते की पडीक जमीन जी झालेली आहे ती लागवडीखाली येण्यासाठी लोक यावेत, मशागती कराव्या, पण लोक फारशी यायला तयार नव्हती. कारण या मुरार जगदेवनं तिथली जमीन नासधूस केल्यानंतर तिथे एक पहार रोवली होती. त्या पहारेवरती एक तुटकी वाहना आणि फुटका घरात तिथं बांधलेला होता आणि लोकांना अशी धमकी दिली होती की जर कोणी इथं जमीन कसायला आला तर त्याचा निर्वंश केला जाईल. इतकी प्रचंड दहशत त्या काळात बसलेली होती. अशा एका वातावरणात शिवाजी महाराज आपल्या मातोश्रीसह पुण्यात येतात, लाल महालात वास्तव्य करतात आणि पुढे प्रश्न होता की स्वराज्य उभं करायचं तर कसं करायचं. कारण त्या काळामध्ये जाधव होते, शिर्के होते, सुर्वे होते, भोसले होते, निंबाळकर होते, घोरपडे होते, कितीतरी पराक्रमी घराणी होती. एकापेक्षा एक पराक्रमी व्यक्ती होत्या, पण त्यांच्या मनात कधीही स्वतःच एक राज्य निर्माण करावं, स्वतःची एक सत्ता असावी असं कधी वाटलं नाही. त्यांचे पराक्रम ते कधी आदिलशाहकडे, कधी निजामशाहकडे, कधी मोगलांकडे घाण टाकायचे वतनाच्या बदल्यामध्ये. असे यंत्रणा असताना शिवाजी महाराजांना स्वराज्य उभा करण्यासाठी माणसं मिळणं खूप अवघड होतं. आणि अशा काळामध्ये जिजामातेने पहिली शिवाजी महाराजांच्या वरती शिकवण कोणती केली? स्वराज्य उभं करायचं असेल तर रयत उभी करावी लागेल.
पहिल्यांदा तुला रयत उभी करावी लागेल आणि त्यासाठी जिजामातेने पहिलं पाऊल उचललं की ती जी पहार होती मातीमध्ये रोवलेली ती पहार पहिली उपसली आणि उचलून टाकली. जिजामाता हा खूप विज्ञानवादी होत्या. कुठलीही अंधश्रद्धा न मानणारी ही स्त्री आपल्या इतिहासामध्ये आपण डोळसपणे पाहायला हवी. स्वतः त्यांनी बैलजोडी जुंपली, नांगर हातात धरला आणि ती पडीक जमीन नांगरायला सुरुवात केली. लोकांना आश्वासित केलं की तुम्ही या, तुम्हाला जमीन दिली जाईल, तुम्हाला बैलजोडी दिली जाईल, तुम्हाला नांगर दिले जातील, बियाणं दिले जातील, जे काही पैसा लागेल तो दिला जाईल आणि तोही बिनव्याजी दिला जाईल. म्हणजे लोकशाहीमध्ये आजही कुठली सत्ता अशी आली नाही की ती शेतकऱ्याच्या विकासासाठी बिनव्याजी पैसे देईल. पण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी आगाऊ पैसे दिले, त्याला तगाई असं म्हणत. आणि तेही वसूल करत असताना त्याची ऐपत पाहून जेव्हा केव्हा त्याची क्षमता निर्माण होईल तेव्हा ते केले. जबरदस्तीनं दिलेल्या तारखेला अशी कुठलीही परंपरा तेव्हा नव्हती. हळूहळू माणसं यायला लागली, त्यांना जमीन, बियाणं, बैलजोडी दिल्यानंतर शेती नांगरायला लागले, शेती कसायला लागले आणि हळूहळू ही पडीक जमीन लागवडीखाली आली आणि स्वराज्य हिरवळीखाली यायला लागलं. तसं स्वराज्याला आवश्यक असणारं उत्पादन जे आहे त्या शेतीच्या महसुलातून उभा राहायला लागलं. एकीकडे ही शेती व्यवस्था डेव्हलप होत होती, दुसरीकडे किल्ला घ्यायला सुरुवात केली, तोरणा किल्ला घेतला. त्या तोरणा किल्ला घेतल्यानंतर या किल्ल्याची डागडुबुजी करत असताना तिथं सोन्याचे हंडे सापडले आणि त्यात काही सोन्याच्या देवाच्या मूर्ती सुद्धा सापडल्या. शिवरायांनी आपल्या आईला विचारलं की आता या सोन्याच्या देवाच्या मूर्तींचं काय करायचं. तेव्हा जिजामातीने दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. त्या म्हणाली की बाळ शिवबा, हे लक्षात ठेव, रयत हाच तुझा देव आहे, स्वराज्य हाच तुझा देवार आहे आणि रयतेची सेवा हाच तुझा धर्म आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या सोन्याच्या मूर्ती वितळवून स्वराज्यासाठी त्याच्या तलवारी घेतल्या, शस्त्र घेतली, स्वराज्याच्या कामी आणल्या आणि इथून पुढे स्वराज्य उभा राहायला लागलं. एक 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 व्यक्ती जोडली जाऊ लागली. शिवरायांना जिजामातेची दुसरी शिकवण अशी होती की बाळ शिवबा, एक लक्षात ठेव, रयतेच्या डोळ्यात आलेला एक अश्रू राजाला एका बलाढ्य स्वारीच्या समान असतो. त्यामुळे तू प्रशासन राबवत असताना रयतेच्या डोळ्यात एकही अश्रू येणार नाही याची नेहमी काळजी घे. आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराज आयुष्यभर राबले. आयुष्यभर त्यांनी अशीच प्रशासन व्यवस्था राबवली. असा जगात कुठलाही राजा नाही की ज्याने आदेश काढून आपल्या प्रशासनाला अशी सक्त ताकीद दिली की तुम्ही गावोगावी जा आणि शेतकऱ्यांची दुःख, शेतकऱ्यांच्या यातना समजावून घ्या. आजच्याही लोकशाहीच्या 80 वर्षामध्ये कुठला कृषी अधिकारी आपल्या बांधावरती कधी आलाय का आठवून पहा. कधी आला असेल तर काही ओला दुष्काळ, सुका दुष्काळ पडल्यानंतर नोंदणी करण्यासाठीच आला असेल. इतर वेळा आल्याचं मला तरी आठवत नाही. मी स्वतः 12 वर्ष शेती केली, पण कुठला अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरती आलाय आणि त्याची गारणं ऐकतोय आणि सोडवतोय असं काही झालं नाही. पण शिवाजी महाराजांचा आदेश होता. प्रभावलीचे जे सुभेदार होते रामजी आनंद, यांना आदेश दिला होता की प्रत्येक गावात जायचं, तिथल्या शेतकऱ्यांना गोळा करायचं, त्यांची काय दुःख आहेत, काय यातना आहेत समजावून घ्यायच्या, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करा. ज्यांना बैलजोडी लागेल त्यांना बैलजोडी द्या, ज्यांना नांगर लागेल त्यांना नांगर द्या, ज्यांना बियाणं लागेल त्यांना बियाणं द्या, ज्यांना काही पैसे हवे असतील त्यांना ते द्या. आणि वसूल करताना बिनव्याजी वसूल करायचे, तेही त्याची ऐपत निर्माण झाल्यानंतर करा. एखाद्याची ऐपत नसेलच तर त्याची कर्जमाफी करा. म्हणजे सरसकट नाही, ऐपत आहे की नाही हे पहा आणि मग कर्जमाफी करा. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली असं कुठलंही उदाहरण सापडत नाही. पण आज मात्र लोकशाहीमध्ये रोज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवाजी महाराजांनी प्रशासन राबवलं. असा आदेश होता प्रशासनाला की ज्या कुठल्या गावामध्ये जाईल, मग ती फौज जावो किंवा अधिकारी जावो, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. प्रास्ताविकामध्ये पाटील सरांनी सांगितलं पहा की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. फौज एखाद्या गावामध्ये गेली असेल, मुक्काम ठोकला असेल, 10,000 20,000ची फौज असेल तर त्या फौजेला लागणारं धान्य, त्या घोड्यांना लागणारा चारा, जे काही जळण लागेल, फाटा लागेल, तो सगळा त्यांच्या सोबत असायचा. तुम्ही तो काळजीपूर्वक वापरा. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या 7 महिने आधी आपल्या चिपळूण या ठिकाणी छावणी असणाऱ्या लष्कराला एक पत्र लिहिलंय, ते पाहण्यासारखं आहे. राज्याभिषेकाच्या धामधुमीत असताना सुद्धा एक राजा किती काळजी घेतो रयतेची. त्यांनी सांगितलं की तुमची छावणी चिपळूणला आहे, मोठी फौज आहे, तुम्हाला फौजेसाठी लागणारा सगळं तुम्हाला दिलेलं आहे. फक्त एक काम करा, रात्री झोपताना तेलाचे दिवे विझवून झोपा, नाहीतर तसेच झोपाल आणि उंदीर वात नेण्यासाठी येईल, ती वात घेऊन जाईल तेलाच्या आमिषाने आणि ती वात जर गवताच्या गंजीत पडली तर गवताची गंजी पेटेल, चारा संपून जाईल, धान्य संपून जाईल आणि मग तुम्ही रयतेच्या बांधावरती जाल, रयतेचा चारा हिसकावून घ्याल, रयतेचं धान्य हिसकावून घ्याल. मग रयत म्हणेल की मोगल बरे तुम्ही कसले, तुमच्यापेक्षा मोगल बरे अशी रयतेची भावना होईल. त्यामुळे असं कोणतंही पाप तुमच्या माती लागणार नाही याची काळजी घ्या.
राज्याभिषेकाच्या धामधुमीत असणारा राजा असा आदेश आपल्या प्रजेला देऊ शकतो, याच्यापेक्षा कोणता मोठेपणा आणखी त्या राजाचा असावा? आणि हे फक्त आदेश दाखवण्यासाठी नाहीत, त्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी असलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही, जेव्हा स्वराज्याच्या सीमा कल्याण भिवंडीच्या पुढे सरकल्या आणि सागराला लागल्या, तेव्हा शिवाजी महाराजांना याची जाणीव झाली की आता आपला शत्रू फक्त मैदानी राहिला नाही, तर आता समुद्रामधला शत्रू निर्माण झाला. आता इंग्रज आले, सिद्धी आले, पोर्तुगीज आले, यांचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला आता आपलं आरमार उभारावं लागेल. त्या काळामध्ये आरमार उभारण्याचं कुठलंही तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतं. याचा अर्थ या देशात तंत्रज्ञानच नव्हतं असं नाही. सिंधू संस्कृतीच्या काळात सगळ्यात प्रगत आरमार आपल्याकडे होतं. अगदी चोल राजांचा इतिहास आपण पाहिला तर बंगालचा उपसागर तळ वाटावं इतकं शक्तिशाली आरमार आपल्याकडे होतं. पण आपल्या काही धर्मग्रंथांमध्ये अशी काही तत्व घातली की समुद्र ओलांडला की तुम्ही नरकात जाता आणि पुन्हा तुम्हाला परत येण्याचा मार्ग नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की जेव्हा टिळक त्यांच्यावरती एक केस दाखल झाली, असंतोषाचे जनक म्हणून जेव्हा टिळकांच्या वरती चिरोलने खटला भरला, तेव्हा त्याला चॅलेंज करण्यासाठी टिळक इंग्लंडला गेले. इंग्लंडला जात असताना जहाजात बसून गेले. तिथं त्यांनी तो खटला लढला, जिंकला आणि परत आले. परत आल्यानंतर पुण्यामध्ये तिथल्या ब्राह्मणांनी टिळकांना घरात जाऊ दिलं नाही. ते म्हणाले, धर्म असा सांगतोय तुम्ही समुद्रातून पलीकडे गेला, समुद्र ओलांडला म्हणजे तुम्ही नरकात गेला. माणूस मेल्यानंतर स्वर्गात किंवा नरकात त्याचा बॅलन्स पुण्याचा कसा यावरती तो ठरत असतो. मग म्हणले आता काय करायचं? म्हणजे ज्या टिळकांची प्रतिमा तुमच्याकडे अशी आहे की जे इंग्रजांना ठणकावून सांगितलं सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच, ते टिळक आपल्या भावंडांना हे घर माझं आहे आणि मी घरात जाणारच म्हणू शकले नाहीत. कारण धर्माची दहशत प्रचंड होती. ते गयावया करायला लागले, काही करा मला तेवढं घरात घ्या. तेव्हा पुन्हा एकदा बाळ जसं आईच्या योनीतून जन्मतं तसा सगळा विधी करण्यात आला. सोन्याची योनी तयार करण्यात आली, मंत्र म्हणण्यात आले, त्यातून टिळकांना इकडून तिकडे काढण्यात आलं आणि टिळकांना त्यांच्या घरात आणि विधी करणाऱ्यांच्या घरात ती सोन्याची योनी गेली. हे सगळं जयंत टिळकांनी लिहिलंय त्यांच्या आत्मचरित्रात. म्हणजे एक लक्षात घ्या की नुसतं नावेतून बसून तुम्ही इकडून तिकडे गेला तर इतकी प्रचंड दहशत अलीकडच्या काळापर्यंत आहे. आणि शिवाजी महाराज तर त्याच्या 250 वर्ष पाठीमागे आहेत. स्वतःचं आरमार उभा करणं साधीसुधी गोष्ट नव्हती. कुठली टेक्नॉलॉजी नाही, मासेमारीच्या छोट्या नावा सोडल्या तर काहीच नव्हतं. अशा वेळेला त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली. त्यांना चांगले पैसे देऊन 2 अधिकारी नेमले, आपल्यातले सगळे कारागीर घेतले आणि त्यांना जहाज बांधणीचं सगळं तंत्रज्ञान शिकवलं. लढाऊ जहाज आणि व्यापारी जहाज ही दोन्ही जहाज जी आहेत ती त्यांनी पोर्तुगीजांच्याकडून ती टेक्नॉलॉजी घेतली आणि त्या पद्धतीने शिकून आपली स्वतःची आरमारं उभा केली. कुठलीही अंधश्रद्धा त्यांनी पाळली नाही किंवा ज्या धर्माच्या आज्ञा स्वराज्याच्या हिताच्या आड येतात त्या त्यांनी स्पष्टपणे बाजूला सारलेल्या आपल्याला दिसतात. एवढंच नाही, सागरी किल्ले बांधण्याची कुठलीही परंपरा आपल्या देशाच्या इतिहासात नाही. पण शिवाजी महाराज असे एकमेव राजा आहेत की त्यांनी या देशामध्ये 13 सागरी किल्ले बांधले. संपूर्ण देशावरती 325 वर्ष सत्ता असणाऱ्या मोगलांना देखील एकही सागरी किल्ला बांधता आल्याचं उदाहरण नाही. जो काही एक सिद्धीचा किल्ला आहे संभूळचा जिंजिरा तो त्याने उभा केलेला आहे. आधीच काही होताच त्या ढाचा काही निर्माण करतो त्याने उभा केला. पण इतकी मोठी यंत्रणा असणाऱ्या शक्तीला देखील या देशात सागरी किल्ला बांधता आला नाही. पण शिवाजी महाराजांनी 1-2 नव्हे तब्बल 13 सागरी किल्ले बांधले आणि कुठल्याही किल्ल्याची त्यांनी कधी वास्तुशांत घातली नाही, सत्यनारायण घातला नाही. तरी देखील 400 वर्ष झाली तरी ते किल्ले अजूनही शाबूत आहेत. कधीतरी सिंधुदुर्गला गेला की त्या पश्चिम तटावरती थांबून घड्याळ लावा आणि 1 मिनिटामध्ये किती समुद्राच्या लाटा त्या किल्ल्याच्या भिंतीवरती येऊन आदळतात हे पहा. आणि काय काय लाटा उंच आल्या तर आपल्या डोक्यावरूनही पाणी पलीकडे जातं. इतकी ताकद त्या समुद्राच्या लाटांमध्ये आहे. 350 वर्ष झाले त्या लाटा अखंडपणे पेलण्याचं सामर्थ्य त्या किल्ल्यांच्या मध्ये आहे. इतकी उत्कृष्ट बांधकामं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये करून घेतली. का तर या शत्रूंचा बंदोबस्त करायचा आहे. कशासाठी तर माझी रयत सुखी पाहिजे. कारण सिद्धी होता, त्याच्याकडचे गुन्हेगार होते, लुटार होते, यायचे स्वराज्यात धुमाकूळ घालायचे, लुटायचे आणि पुन्हा सिद्धीच्या आश्रयाला जायचे. अशा वेळेला माझ्या रयतेला सुरक्षितपणा कसा मी देणार, त्यासाठी ही सगळी तजवीज, त्यासाठी ही सगळी यंत्रणा असलेली दिसते. सैनिकांना सक्त आदेश होते, जिथे कुठे जाल तिथं जे जे तुम्हाला कमी पडेल बाजारात जावा आणि त्याची जी काही किंमत असेल, धान्याची असेल, पाल्याची असेल, ती त्या रयतेला द्या आणि विकत घ्या. फुकट कुठलीही वस्तू घ्यायची नाही, ही आज्ञा शिवाजी महाराजांची होती आणि ती काटेकोरपणे पालन करणारे त्यावेळची प्रशासन यंत्रणा देखील होती. इतकंच नाही, या आदेशामध्ये जर कुणी काही उल्लंघन केलं तर त्याला कडक शिक्षा देखील त्या काळामध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज्याची घौडदौड सुरू असताना जेव्हा हे जहाज बांधणीचं काम चालू होतं
त्यावेळेला तंत्रज्ञानाची उणीव होती ती दूर झाली, पण दुसरी महत्वाची अडचण होती जहाज बांधणीसाठी लागणारं लाकूड कुठून आणायचं. कारण त्यावेळेला आंबा, फणस आणि साग या लाकडांची खूप गरज होती जहाज बांधणीसाठी. त्याला शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र पाहण्यासारखं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना अशी सूचना दिली की जहाज बांधणी कितीही निकडाची असली, किती गरजेची असली तरी त्यासाठी लागणारं लाकूड ते तोडत असताना एक लक्षात घ्या की फळ देणारं कुठलंही पीक असो, आंबा असो की फणस असो, त्याला अजिबात तोडता कामा नये. जर तुम्ही शेतकऱ्याचं फळ देणारं पीक आंबा आणि फणस तोडलं तर त्या शेतकऱ्यावरती बलात्कार केल्यासारखं होईल. बलात्कार हा शब्द आहे त्या पत्रामध्ये. कारण का बलात्कार हा शब्द का वापरला? स्त्रीची इज्जत हे सर्वस्व असतं आणि जर तिची इज्जत लुटली गेली तर ती आयुष्यातून उद्ध्वस्त होते. तसं झाडं ही शेतकऱ्यांचं सर्वस्व आहे, त्याच्यावरतीच त्यांची गुजराण आहे. आणि तुम्ही स्वराज्यासाठी लागणार आहे म्हणून ती जर झाडं पिका देणारी तोडली तर त्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि म्हणून स्वराज्याच्या कामी किती गरजेची असली तरी आंबा आणि फणस जर ही पीक देणारी झाडं असतील तर ती तोडू नका, वटलेली झाडं तोडा आणि तीही तोडत असताना मोबदला देऊन तोडा. म्हणून अण्णांनी जी भूमिका घेतली की इमारती उभा करा पण झाड तुटलं नाही पाहिजे, कारण त्या विचारधारेत तयार झालेली लोक आहेत. आज विकास झाला पाहिजे पण जनतेचं काय होतंय कुणाला बघायचं नाही. दगडातलं शक्तीपीठ उभा करण्यासाठी माणसातली किती माणसं देव उद्ध्वस्त होत आहेत ते कोणी पाहायला तयार नाहीत. शेकडो एकर जमिनी एका रात्रीत आदेश काढून घेतल्या जात आहेत आणि इतकी रस्ते, इतकी वाहनं, इतकी वाहतुकीची साधनं असतानाही खरंच याची गरज आहे का नवीन नवीन शक्तीपीठांची? याचा कुठलाही सुज्ञपणे विचार न करता शेतकऱ्यांना नागवलं जात आहे, त्यांच्या जमिनी काढल्या जात आहेत. तेव्हा ही लोक आपल्याला आपली कशी वाटते हा आपला मूलभूत प्रश्न आहे. आज आपण सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वस्तूवरती किती कर देतो. कधीतरी एकदा यादी घेऊन त्याची तुम्ही गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की किती लुटायचं चाललेलं आहे आपल्याला. शिवाजी महाराजांनी श्रीमंतांना लुटलं आणि गरिबांना वाटलं. आज शिवाजी महाराजांचंच नाव घेऊन गरिबांना लुटलं जातंय आणि 54 उद्योगपतींना वाटलं जातंय. एक उद्योगपती आपल्या बायकोच्या वाढदिवसाला जहाज देतोय, दुसरा उद्योगपती आपल्या बायकोच्या वाढदिवसाला विमान देतोय. अरे आमच्या बायकोच्या वाढदिवसाला निदान साडी तरी देण्याची क्षमता आमच्याकडे राहू द्या ना. किती काढून घेणार तुम्ही आमच्याकडून? एका लिटर मागे तुम्ही पेट्रोलवरती किती पैसे घेताय आमच्याकडून? शेजारी असणारं श्रीलंकेत सुद्धा पेट्रोल स्वस्त आहे, पण आमच्याकडे किती पैसे तुम्ही घेताय प्रत्येक गोष्टीच्या मागे? याचा विचार आम्ही करायला पाहिजे ना. तो पक्ष कुठलाही असो, सरकार कुठलाही असो, जनतेविषयी खरंच त्यांच्याकडे तळमळ आहे का, आत्मीयत आहे का, हे आम्ही बघायला पाहिजे ना. आणि ती नसेल तर मग लोकशाही आम्हाला आपली कशी वाटेल? त्या लोकशाहीतले नेते आम्हाला आपले कसे वाटतील? शिवाजी महाराज आज जे आम्हाला आपले वाटतात त्याचं कारण हे आहे की त्यांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही, प्रत्येकाचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी जसं शेतकऱ्यांचं रक्षण केलं तसंच इथल्या स्त्रियांचं रक्षण केलं. जिजामातेंची शिकवण होती की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यावरील देवता आहे, तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. पण ती स्त्री आपली असो की परकी असो हे महत्वाचं आहे. दुर्दैवानं त्यातलं दुसरं वाक्य आज गायब व्हायला लागले. स्त्रीची इज्जत ही फक्त आपल्या स्त्रीची असते, परक्याची नसते, अशी घाणेरडी मानसिकता असणारी लोक आज निर्माण झाली. मुस्लिम स्त्री असली म्हणून तिची काही इज्जत नसते का? का हिंदू स्त्रीचीच फक्त इज्जत असते? शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि इतरांच्यावरती अत्याचार करायचे, याच्यातून तुम्ही शिवाजी महाराजांना कमीपणा आणताय एवढं तरी कळायला पाहिजे ना. शिवाजी महाराजांचा आदेशच असा होता की कुठल्याही प्रदेशामध्ये गेला तर तिथली प्रार्थना स्थळं, तिथला धर्मग्रंथ आणि तिथली स्त्री आणि मुलं यांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. जर एखादा धर्मग्रंथ सापडला तर आपल्या सैन्यातल्या मुस्लिमाकडे तो आदरभावाने द्या. कुठल्याही स्त्रीला हात लावता कामा नये. जर चुकून एखादी स्त्री सापडली तर आपल्या आई बहिणीप्रमाणे तिची सेवा करा आणि सुखरूप त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करा. असा राजा जगाच्या इतिहासामध्ये कुठे सापडेल हो? मध्यंतरी आम्ही गुजरात मधलं एक प्रकरण पाहिलं. काही उच्चभ्रू व्यक्तींनी गरीबाच्या मुलीवरती अन्याय केला, कोर्टाने त्यांना काही काळ शिक्षा दिली आणि कोर्टाने परत निर्णय दिला की ही वरच्या वर्गातली लोक आहेत त्यामुळे सुधारले असतील म्हणून आम्ही त्यांना सोडतो. असा कुठं न्याय असतो का? अशी कुठं लोकशाही असते का? वरच्या वर्गातला खालच्या वर्गातला असला मग काय झालं? गुन्हा हा गुन्हा आहे ना. गुन्हेगारांना शिक्षाही न्यायाप्रमाणे व्हायला पाहिजे. तुमच्या जवळच्या मग कसं काय सोडता लोकांना? आणि मग असं सोडलं तर त्यांच्याविषयी आत्मीयता राहत नाही. सत्ताधीशाने कधीही असा दुजाभाव करायचा नसतो. शिवाजी महाराजांनी तो कधीही केला नाही, कारण ही जिजामातेंची शिकवण होती. अवघं 17 वर्षाचं वय होतं शिवाजी महाराजांचं. त्यावेळेला त्यांच्या कानी एक बातमी आली, रांजेगावचा एक पाटील बाबाजी भिकाजी गुजर यानं तिथल्या लेकीबाळीवरती अत्याचार केलाय. शिवाजी महाराजांनी आपला सेनापती येसाजी कंक याला पाठवलं आणि त्या पाटलाला घेऊन असं सांगितलं. येसाजी कंक गेला, पाटलाला सांगितलं की राजाने तुम्हाला बोलावलंय. त्यावेळेला तो पाटील असं म्हणाला, तुझ्या राजाला जाऊन सांग तुझा राजा तमाशातला राजा असेल, मी गावचा पाटील आहे. तो असं का म्हणाला? कारण शिवाजी महाराजांचा काही अधिकृत राज्याभिषेक झालेला नव्हता किंवा कुठल्याही आदिलशाही, निजामशाही, मोगलांनी त्यांना राजा किताब दिलेला नव्हता.
त्या काळची मानसिकता अशी होती, कुठल्या तरी सत्तेनं त्यांना हा किताब द्यायला पाहिजे किंवा स्वतःचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे तरच तो राजा असतो. कुणीही म्हटलं म्हणून तो राजा होत नाही. येसाजी निरोप घेऊन परत आले. शिवाजी महाराजांनी सांगितले, येसाजी, कमरेची तलवार काही शोभेसाठी दिलेली नाही, आत्ताच्या आत्ता जा सैन्य घेऊन आणि त्या पाटलाच्या मुसक्या बांधून आणा. पाटलाच्या मुसक्या बांधून आणल्या आणि हे रयतेसाठी फार नवीन होतं. शेकडो वर्ष प्रत्येक गाव तुम्ही पाहिलं तर त्या गावामध्ये पाटील, कुलकर्णी, चौगुला हे तिथले प्रशासन व्यवस्था राबवणारी वतनदार मंडळी असायची. त्याच्यावरती गेला तर तुम्ही देशमुख, देशपांडे ही वतनदार मंडळी असायची. मोगलांच्या, आदिलशहाच्या जेव्हा स्वाऱ्या यायच्या तेव्हा स्त्रियांच्या इज्जती काही लुटल्या जायच्या, पण गावोगावी हे जे वतनदार होते त्यांचे जे अन्याय इथल्या रयतेवरती होत होते ते दिसत नव्हते, किंवा दिसले तरी न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न होता. कारण संपूर्ण प्रशासन यंत्रणा त्यांच्या ताब्यात होती. ज्यांनी न्याय द्यायचा तेच अन्याय करतील तर मग न्याय कुणाकडे मागायचा, गरिबांच्या पुढे प्रश्न होता. गप गुमानं तो अन्याय सहन करायचा किंवा जीव गमवायचा, हे दोनच मार्ग त्यांच्याकडे होते. अशा अवस्थेमध्ये एका पाटलाने अत्याचार केला आणि राजाने त्याला बोलावलंय, हे चित्र नवीन होतं आणि त्यामुळे लोक डोळे उठारून पाहत होती की आता काय होतंय, म्हणजे फक्त आदेश आहे, शिव आहे का पुढे काय होत आहे. जेव्हा या रांझ्याच्या पाटलाला बोलावलं, आणलं, रांझ्याच्या पाटलाला विचारणा केली की या गरीब मुलीवरती अत्याचार केलाय का, तेव्हा त्याने गुरमीमध्ये हो म्हणालं. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा दिली आणि तोडलेही. म्हणजे आजच्या लोकशाहीमध्ये आज्ञा दिली जाते पण त्याची अंमलबजावणी कधी होते हे माहीतच नाही, का होते की नाही हे कळत नाही. तोडलेही, पण इथं शिवाजी महाराज थांबले नाहीत. त्यांचा मोठेपणा आहे, त्यांनी हा विचार केला की या रांझ्याच्या पाटलाने चूक केली, त्याची शिक्षा त्याला दिली, पण या रांझ्याच्या पाटलाचे जे कुटुंब आहे ते याच्यावरतीच अवलंबून आहे. आता याचे हातपाय तोडल्यानंतर याच्या कुटुंबाचं काय होणार, आणि म्हणून त्याच्या कुटुंबाची देखील तजवीज शिवाजी महाराजांनी केलेली दिसते. इतक्या मनाचा मोठेपणा असणारा हा राजा आहे. जेव्हा कर्नाटकची स्वारी शिवाजी महाराजांनी आखली राज्याभिषेकानंतर, 1 वर्षभराची ती स्वारी होती. जयसिंगराव पवार असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 28 वर्षात जेवढं स्वराज्य शिवाजी महाराजांनी मिळवलं, साधारणतः 5 लाख होनाचा प्रदेश, त्याच्यापेक्षा 4 पट अधिक प्रदेश शिवाजी महाराजांनी कर्नाटकात एका वर्षामध्ये मिळवला. 20 लाख होनांचा मुलूक. आणि तो मिळवून परत असताना शिवाजी महाराजांचे काही बैल पळवण्यात आले आणि म्हणून त्या शत्रू जो होता देसाई नावाचा बेलवडीचा किल्लेदार, त्याचा बंदोबस्त करण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी आपले सख्खे मेहुणे सखोजी गायकवाडांच्याकडे सोपवली. त्यांचा बंदोबस्त तुम्ही करून या. शिवाजी महाराज निघून आले महाराष्ट्रात. सखोजी गायकवाडने हल्ला केला. तो किल्लेदार जो होता बेलवडीचा देसाई तो मारला गेला. मारला गेल्यानंतर त्याची जी पत्नी होती मल्लवा नावाची, हिने 27 दिवस किल्ला लढवला. म्हणजे त्या काळामध्ये देखील स्त्रिया शूरवीर होत्या, त्या शत्रूला घाबरत नव्हत्या. 27 दिवस त्या स्त्रीने किल्ला लढवला. 27 दिवसानंतर तिचा नाईलाज झाला, ती शरण आली आणि शरण आल्यानंतर विजयाच्या उन्मादामध्ये या सखोजी गायकवाडनं त्या स्त्रीवरती अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर ही बातमी शिवाजी महाराजांच्या कानी आली. शिवाजी महाराजांनी सखोजी गायकवाडला बोलावलं. तो स्वतःचा सक्का मेहुणा आहे शिवाजी महाराजांचा. त्याला विचारलंय तुझ्या हातून घडलंय का, त्याने कबुली दिली. त्याला असं वाटलं की मी सक्का मेहुणा आहे, काय करतील मला, आणि मी एवढी मोठी मोहिमेत पराक्रम केलाय, पुन्हा असं करू नका म्हणतील, सोडून देतील. पण शिवाजी महाराजांनी असं केलं नाही. राजा तोच असतो जो शिक्षा करत असताना कुठलाही जात धर्म जसा पाहत नाही तसं नाती देखील पाहत नाही. त्यांनी सखोजी गायकवाडचे डोळे काढण्याची आज्ञा दिली आणि सखोजी गायकवाडचे डोळे देखील काढले. आणि म्हणून शिवाजी महाराज आपणाला आपले वाटतात, कारण ते कुठलाही जात धर्म नाती न पाहता जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शासन करत होते. सखोजी गायकवाडाने ज्या स्त्रीवरती अत्याचार केला त्या स्त्रीचं राज्य शिवाजी महाराजांनी पुन्हा तिला परत दिलं आणि तिला सावित्री हा किताब दिला. असा राजा आपल्याला कुठे सापडेल हो? अहो, जो व्यक्ती शिवाजी महाराजांना पदोपदी शिव्या देतो असा औरंगजेबाचा जो लेखक आहे खापी खान नावाचा, त्याने जे ग्रंथ लिहिलाय त्या ग्रंथामध्ये त्यानं असं म्हटलंय की शिवाजी महाराजांसारखा धर्माच्या बाबतीमध्ये, धर्मस्थळांच्या बाबतीमध्ये आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये काटेकोर राजा मी पाहिला नाही. शत्रू देखील शिवाजी महाराजांचा गौरव गात आहेत. यावरून त्यांची प्रचिती आपल्याला येते. जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली स्वारी केली, दुसरी स्वारी केली, सुरत लुटत असताना तिथे एक स्त्री आहे. ती स्त्री शिवाजी महाराजांच्याकडे आली आणि तिने सांगितलं की माझा नवरा नुकताच मेलाय. मोहनदास पारेख नावाचा मोठा व्यापारी होता सुरतेला आणि तो मरण पावला होता काही दिवसापूर्वी. आणि त्यामुळे तिला अशी भीती होती की आता माझी इज्जत लुटली जाईल, माझ्या मुलाबाळांना कैद केलं जाईल. त्यामुळे ती शिवाजी महाराजांच्याकडे आली आणि ती असं म्हणाली, तुम्हाला जी काही संपत्ती हवी ती घ्या, पण मला आणि माझ्या मुलाला अभय द्या. तेव्हा शिवाजी महाराजांनी तिच्याकडून एक फुटकी कवडी पण घेतली नाही, पण आपले काही सैनिक तिच्या राजवाड्याच्या बाहेर, तिच्या वाड्याच्या बाहेर ठेवले पहारा देण्यासाठी. कारण का, आपण तर लुटणार नाही, पण या संधीचा फायदा घेऊन कोणी दुसरे लुटून जातील असं व्हायला नको, म्हणून पूर्ण रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य तिथं ठेवलं.
असा मनाचा मोठेपणा असणारा राजा कुठल्या इतिहासामध्ये सापडेल आपल्याला? आणि मग तो आपल्याला आपला का नाही वाटणार? शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन आपण समजावून घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याची निर्मिती करत होते तेव्हा त्यांच्या घराण्यात पहिल्यापासून धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण होतं. मालोजी राजांच्या पासून ते कसं होतं हे परमानंदाने लिहिलेलं आहे. मालोजी राजांचा विवाह झाला उमाबाईशी, बरीच वर्ष झाली, पण त्यांना मुलबाळ होईना. आता आज देखील मुलबाळ होईना, सायन्स पुढे गेलं तरी देखील आपण देवाला नवस करतो. शेवटी मानसिकता आहे, स्वाभाविकता आहे ती. त्यावेळेला तर सायन्सच फार नव्हतं. अशा वेळेला मालोजी राजांनी आणि त्यांच्या पत्नीने नवस केला शहा शरीफ दर्ग्याला की मला मूल होऊ दे, आणि त्यानंतर ते मूल झालं. याचा अर्थ ते नवसानं झालं असं मी म्हणणार नाही, पण जी परिस्थिती आहे ती सांगतोय. मुलं झाल्यानंतर या मालोजी राजांनी आपल्या मुलांची नावं त्या मुस्लिम दर्ग्यावरून शहाजी आणि शरीफजी ठेवली. त्याच्या आधी इतिहासामध्ये हिंदूंच्या इतिहास शहाजी शरीफजी तुम्हाला कुठेही सापडत नाहीत फारसे. शरीफजी तर कुठेच सापडणार नाहीत. तर ही धार्मिक परंपरा शिवाजी महाराजांच्याकडे होती. जिजामातींची शिकवण होती की प्रामाणिकपणा हा काही धर्मावर अवलंबून नसतो, तो व्यक्तीवरती अवलंबून असतो. स्वराज्य सुरुवात होऊन 17 वर्ष झाली होती. आदिलशाहीतून 700 पठाण त्यांची काहीतरी तिथं भांडणं झाली. त्यामुळे ते शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांना अशी विनंती केली की आम्हाला तुमच्या सेवेमध्ये सामावून घ्या. आता ही मुस्लिम आहेत, त्यांना सेवेत सामावून घ्यायचं की नाही हा मोठा प्रश्न होता. ते नक्की भांडणं करून आलेत की भांडणाचं नाटक करून आले ते माहित नाही, काही होऊ शकतं. मग शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाची एक बैठक बोलावली आणि विचारविनिमय केला. मंत्रिमंडळाचं असंच म्हणणं होतं की हे मुस्लिम आहेत, त्यांना घेऊ नयेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी असं म्हटलं की धर्मावरून कुठलंही प्रामाणिकपणा ठरत नसतो, तो व्यक्तीवरून ठरतो. आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की या व्यक्ती प्रामाणिक आहेत. म्हणजे शिवाजी व्यक्तीपारखी होते. माणसाला पाहिल्यानंतर त्याचं परीक्षण ते व्यवस्थित करायचे, कारण हे शिक्षण त्यांना 72 शिक्षकांनी दिलेलं होतं. आणि ते 700 पठाण जे होते ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात आले. शेवटपर्यंत त्यातल्या एकाही व्यक्तीनं गद्दारी केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये सापडत नाही. शिवाजी महाराजांचं सुरुवातीचं जे पायदळ आहे त्याचा प्रमुख नूरखान बेग नावाचा मुस्लिम होता. शिवाजी महाराजांचा जो तोफखाना आहे त्याचा प्रमुख इब्राहिम खान होता. अफजल खानाच्या भेटीला जेव्हा शिवाजी महाराज गेले, शिवाजी महाराजांच्या सोबत 10 अंगरक्षक होते, त्यातला सिद्दी इब्राहिम हा मुस्लिम आहे. शिवाजी महाराजांच्या मनात असं आलं नाही की मी एका मुस्लिमाला भेटायला चाललोय आणि मुस्लिम अंगरक्षक जर घेतला तर मला दगाफटका होईल. असं झालं नाही, याच्या उलट झालं. तुम्ही इतिहास सगळे जाणताय. म्हणजे त्या काळातला संघर्ष हा काही धार्मिक नव्हता, हा राजकीय होता. आणि त्यामुळे मुस्लिमांच्या दरबारात हिंदू होते, हिंदूंच्या दरबारात मुस्लिम होते, सगळं उघड आहे. ज्या अफजल खान शिवाजी महाराजांची भेट आपल्याला वारंवार सांगितली जाते त्या अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा हिंदू होता आणि ब्राह्मण होता. पण त्याचं कुलकर्णी आडनाव कुठे इतिहासात येऊन देत नाही. इकडे मात्र जाधव, शिर्के, सुर्वे, निंबाळकर, घोरपडे असं टाकायचं. तिकडे मात्र कृष्णा भास्कर, आणि कृष्णा नाही कृष्णाजी, जी म्हणजे आदरार्थी शब्द, आणि इकडे शिवाजी हाय असा घ्यायचं. जय शिवाजी जय भवानी. खरं तर इतिहासामध्ये घोषणाच नाही. हर हर महादेव ही शिवाजी महाराजांची घोषणा इतिहासातली लढाईच्या वेळेला. ही घोषणा अलीकडल्या काळातली आणली, मग ती पण एकेरीच आहे. त्या दोन्हीचे उल्लेख एकेरीच आहे. भवानी ही देवी आहे, तिचाही उल्लेख एकेरी, इकडे एकेरी. वा असो काय असेल, तिकडे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला आला तेव्हा शिवाजी महाराज राजगडावरती होते, सुरक्षित होते, सगळ्यात उंच ठिकाणी होते, तिथं त्यांना कोणताही धोका नव्हता. पण शिवाजी महाराजांनी हा विचार केला, मी जर राजगडावरती थांबलो तर अफजल खानाची जी फौज आहे 40-50 हजाराची ती माझ्या प्रदेशात येईल, आणि या प्रदेशात आल्यानंतर या 40-50 हजार फौजेला लागणारा धान्य, जनावरांना लागणारा चारा माझ्या रयतेकडून लुटला जाईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून राजगडहून ते प्रतापगडला आले, कारण प्रतापगड हा अफजल खानाची जागीर होता आणि अफजल खान हा वाईचा सुभेदार होता. तिथली खडानखडा माहिती त्याला होती. तरी देखील शिवाजी महाराजांनी ही जोखीम पत्करली आणि ते राजगड सोडून प्रतापगडला आले, जेणेकरून अफजल खानाची जी फौज आहे तिचा त्रास माझ्या रयतेला होऊ नये, ही भूमिका त्या पाठीमागची होती. जेव्हा वाटाघाटी सुरू झाल्या, वकिलाचा, आता साहेब वकीलाच होता. इतिहासामध्ये तुम्ही पहा, वकिलाला अभय असतो. वकील कुठल्याही राज्यामध्ये बिनधास्तपणे जाऊ येऊ शकतो, कारण वकील हा त्या राज्याचा पाहुणा मानला जातो. त्याने फक्त निरोपांची देवाणघेवाण करणं, संदेशाची देवाणघेवाण करणं एवढंच काम असतं. त्या पद्धतीने अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. त्याने अनेक वेळा निरोपांची देवाणघेवाण केली, भेटीगाठी झाल्या. जेव्हा या भेटीगाठीमध्ये झटापटी झाल्या तेव्हा शिवाजी महाराजांच्या वरती एकमेव वार झाला तो या कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं केला, आणि त्या डोक्यावरती शिवाजी महाराजांच्या खोक आहे. इथे जिरेटोप असताना सुद्धा तो वार केला. हा वार करेल अशी अपेक्षा नव्हती, कारण वकिलाची तशी भूमिका कधी नसते इतिहासामध्ये. पण शिवाजी महाराजांनी मग ब्राह्मणाला मारलं की सगळं पाप आपल्याला लागतं, असल्या भाकड कथात त्यांनी विश्वास नाही ठेवला. त्यांनी लगेच कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला ठार करून टाकलं, आणि त्याचं प्रायश्चित्त पुन्हा राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांना त्यांच्या सोन्याच्या
वजना एवढं सोनं त्यांना द्यावं लागलं. जे विधी झाले राज्याभिषेकाला, ब्राह्मण पातकाचे विधी त्यात करून घेतले आणि वजना एवढं काय काय घेतलं हा इतिहास तुम्ही जाणता. 1,42,00,000 होऊन कसे लुबाडले गेले हा तुम्हाला पुढे माहित असेल. तर या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना जो घाव घातला तो अफजल खानाचा मुलगा फाजल खानने पाहिलेला होता. आणि पुढे जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये होते, इकडे मोठी फौज, औरंगजेबाचा मामा जो होता शहाजहान, 1,00,000ची फौज घेऊन पुण्यामध्ये दाखल व्हायला लागला होता. शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यात होते आणि ही 1,00,000ची फौज स्वराज्यात आल्यानंतर माझ्या रयतेचं काय होईल, काय काय लुटून येतील ते, आणि माझ्या रयतेला खायला सुद्धा मिळणार नाही, या चिंतेत शिवाजी महाराज होते. त्यावेळेला त्यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही योजना आखली आणि शिवाकाशीदला प्रति शिवाजी बनवलं. शिवाकाशीदला विचारलं तुम्ही जाल का, त्यावेळेला शिवाकाशीद म्हणाले की इतिहासामध्ये मोठी संधी मला मिळाली, शिवाकाशीद म्हणून जन्माला आलो असलो तर शिवाजी महाराज म्हणून मला मरण लागतंय आणि ही संधी तुम्ही हिरावून घेऊ नका. मरणाला लोक तयार होते, तिकीटाला नव्हे. तिकीट नाही दिले की रात्रीच तिकडे जातात आणि रयतेच्या हितासाठी जनतेच्या कल्याणासाठी काय नाटक आहे. अशी लोक आजच्या लोकशाहीत कशाला आपण त्याच्या आत्मीयता ठेवणार. तो जेव्हा शिवाजी महाराज निसटले आणि ही बातमी गुप्तेरांच्याकडून आली तेव्हा वारंवार गुप्तेर यायला लागले आणि सांगायला लागले की शिवाजी महाराज भाग गए, शिवाजी महाराज भाग गए. काय कळे ना सिद्धी जोहरला. आणि मग सिद्धी जोहरला शंका आल्यानंतर फाजल खान तिथे सोबत होता. तो म्हणाला की ठेव मैं देखता हूं. त्या फाजल खानने त्या शिवाकाशीदचा मुकुट बाजूला काढून पाहिलं डोक्याला खोक आहे का. डोक्याला खोक नव्हती. तेव्हा त्या फाजल खानने सांगितलं की हे शिवाजी नाहीये, ते नकली शिवाजी आहे. तेव्हा शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू झाला. तर हे लक्षात घ्या की या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खरं शिवाजी महाराज हिंदूंचे राजे होते. मग काय गरज होती तलवार चालवण्याची. वकिलाचं हे कामच नाही ना, अंगरक्षकांचं ते काम आहे. पण इतका द्वेष ज्या अफजल खानाला वाई प्रांतामध्ये आल्यानंतर त्याला यश येऊ दे, शिवाजी महाराज पकडले जाऊ दे म्हणून पुरंदऱ्यांच्या सासवडच्या वाड्यामध्ये विधी केला जातो कोटीचंडी. तेव्हा आपण हे लक्षात घ्या की काय मानसिकता या देशामध्ये आहे आणि त्या काळामध्ये काही मानसिकता होती. म्हणजे ज्यांना प्रामाणिक म्हणायचं, ज्यांनी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं त्यांनीच हल्ले करायचे, त्यांनीच काय काय करायचं. शिवाजी महाराजांचा अंत कसा झाला आपण सगळे जाणता. संभाजी महाराजांना 3 वेळा विष प्रयोग कुणी केला हे आपण जाणता. आणि मग दोष मात्र दुसऱ्यांना द्यायचा, म्हणजे इतिहास एक आणि दोष भलतीकडेच देत आहे असं ते होत आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हे सगळे लोक होते. जेव्हा आग्र्याच्या भेटीमध्ये शिवाजी महाराज होते आणि निष्ठून जाण्याची योजना आखली तेव्हा प्रति शिवाजी बनून हिरोजी फर्जत झोपले आणि शेवेकरी म्हणून कोणाला झोपवलं, 14-15 वर्षाचा मदारी मेहतर नावाचा मुस्लिम मुलगा. त्या मुलगाने जर मनात आणलं असतं ही बातमी आपण औरंगजेबाला देऊया, मोठी जहागीर मिळाली असती त्याला. पण तो कधीही गद्दारी केली नाही त्यानं राज्याशी स्वराज्याशी. तो प्रामाणिकपणे आपला जीव गेला तरी बेहतर पण राजा वाचला पाहिजे या भूमिकेतून तिथे राहिला ना. आणि त्याची प्रामाणिकपणा पाहून शिवाजी महाराजांनी त्याच्या मृत्यूनंतर रायगडावरती त्याची कबर तिथं बांधलेली आहे. हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ना. चित्र काय आहे, त्यावेळेचा संघर्ष हा धार्मिक होता असं मुळीच नाही, तो राजकीय होता. आणि आजचे कार्यकर्ते मात्र, आजचे नेते मात्र त्याला धार्मिक चित्र देत आहे, धार्मिक स्वरूप देत आहे. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराजांनी असा कधीही हिंदू मुस्लिम अमुक जातीचा तमुक जातीचा असा भेदभाव केला नाही. हा इतिहास आपण शिवाजी महाराजांचा कृपा करून समजावून घेतला पाहिजे. ज्या वेळेला औरंगजेबाने जिजिया कर लावला त्यावेळेला औरंगजेबाला एक पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलंय. अर्थात हे पत्र त्यांनी लिहिलं का नाही याच्याविषयी थोडे वाद आहेत, पण एकंदरीत शिवचरित्र पाहता 100% लिहिण्याची मला तर खात्री आहे. त्या पत्रामध्ये त्याने असं म्हटलंय शिवाजी महाराजांनी की सगळ्यांचा देव एकच आहे, सगळ्यांचा ईश्वर एकच आहे. मग ईश्वराच्या नावाखाली तुम्ही भेदभाव का करताय. मुस्लिमांसाठी कर नाही, अर्थात त्यांना तो जकात कर होता आणि हिंदूंना मात्र त्यांनी जिजिया कर हा थोडा अतिरेकी कर होता, जास्त होता, तो लावला. तर असा लावू नये, धर्माच्या आधारे असा भेदभाव राज्यकर्त्यांनी करू नये. हे सगळं पत्र आहे. त्या पत्रातल्या शेवटच्या 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी असं म्हटलंय, उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो म्हणून त्याला आपण कधी हिंदू म्हणत नाही. सागराचा आकाशाचा रंग निळा असतो म्हणून आपण त्याला कधी बौद्ध म्हणत नाही. निसर्गाचा पिकांचा रंग हिरवा असतो म्हणून त्याला आपण कधी मुस्लिम म्हणत नाही. मग तुम्ही आम्हीच रंगावरून असा भेदभाव का करावा. खरं तर आज ही आपण विचार करून पाहण्यासारखी गोष्ट आहे ना. आज ही शुभेच्छा देताना आपल्याला रंगाची काय गरज पडत. भगव्या शुभेच्छा, हिरव्या शुभेच्छा, निळ्या शुभेच्छा, म्हणजे अजूनही आपण त्याच वातावरणात. आता आपला तिरंगा झाला ना, राष्ट्रध्वजामध्ये हे सगळे रंग एकत्रित झाले. आता आपण अमुक एका जातीचे, अमुक एका पक्षाचे, अमुक एका घराण्याच्या बाहेर जाऊन भारतीय होण्याची गरज आहे. आज खऱ्या अर्थानं ते भारतीयत्व आपल्याकडे आलं पाहिजे ना. ठीक आहे, जयंतीच्या वेळेला जे काय असेल ते ठीक आहे, पण निदान राजांनी 18 पगड जाती जमातीची माणसं एकत्र करून स्वराज्य उभा केलं याची जाणीव ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतर कार्यकर्ता मशाल दौडत घेऊन येतोय आणि तोंडात 50 शिव्या, गुटख्याच्या पिचकाऱ्या,
कार्यकर्ता चालावा यासाठी टॉनिक टाकलेला आहे. अशा अवस्थेमध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंत्या जर करायला लागलो तर हा त्यांचा अपमान आहे ना. राजांनी काय केलं ना आपण काय करावं हे आपण नीट समजावून घ्यायला पाहिजे. त्या कालखंडामध्ये राजांनी सगळ्यात क्रांतिकारी कुठलं काम केलं असेल जयसिंह पवारांनी सांगितलं ते म्हणजे राजांनी वतनदारांना वेतनदार बनवलं. हे सगळ्यात मोठं क्रांतिकारी आहे. लढाया खेळणारे अनेक लोक आहेत, लढाया खेळतात, प्रदेश जिंकतात, येतात जातात, त्यात काय फार मोठेपणा नाही. जग जिंकणारा अलेक्झांडर भारताच्या पंजाब पर्यंत आला होता, त्याने अनेक प्रदेश जिंकला, पण जेव्हा तो पाठ फिरवली तेव्हा ते प्रदेश पुन्हा त्याच्या ताब्यातून गेले. अलेक्झांडरनं एक शेवटी मनोगत असं व्यक्त केलं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा एक काम करा, माझे दोन्ही हात माझ्या त्या तिरडीच्या बाहेर ठेवा रिकामे. का तर जगाला कळू द्या की अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी आला पण जाताना तो रिकामाच गेला, काहीच घेऊन गेला नाही. म्हणजे नुसता प्रदेश जिंकला तर तो राजा इतिहासात अजरामर होत नाही. लोकांची मनं जिंकणं फार गरजेचे असतात. जो राजा लोकांची मनं जिंकतो तो इतिहासात अजरामर होतो. आणि अशा हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत राजा आहेत, त्यात शिवाजी महाराज असलेले आपल्याला दिसतात. त्या काळामध्ये हे जे पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे यांना त्यांनी केलेल्या सेवेच्या बदल्यामध्ये वतन, हक्क आणि लाजिमे मिळायचे. वतन म्हणजे शेकडो एकर जमीन, हक्क म्हणजे त्या काळात जे 12 बलुतेदार होते कुठल्याही बलुतेदाराकडे जायचे आणि त्याने तयार केलेली वस्तू घ्यायची कुठलाही मोबदला न देता. आणि लाजिमे म्हणजे त्या बलुतेदारांची इच्छा असेल, लग्न असेल आणि काही शुभ कार्य असेल तर त्याने त्या वतनदाराला काही वस्तू द्यायच्या. उदाहरण दाखल सांगायचं झालं तर समजा एखादा पाटील सकाळी घरातून निघाल्यानंतर चांभाराच्या दुकानामध्ये गेला, त्याला वाटलं चप्पल मला घ्यायची आहे. चांभाराची चप्पल त्याने पायात घालायची, त्याने रात्रंदिवस कष्ट केलेली, कित्येक दिवस मेहनत करून घेतलेली बनवलेली एक ही दिमडी द्यायची नाही. त्याला वाटलं माझ्या बायकोला ही चप्पल पाहिजे, तीही घ्यायची, दिमडी द्यायची नाही. पाटलाचं काही अंगवस्त्र असेल किंवा मेवणी असेल, लाडकी पाहुणी असेल, तिलाही घ्यावं वाटलं तेही घ्यायचे. किती वस्तू घ्यायचे याचा काही उल्लेख नाही त्याच्यामध्ये. इतक्या सगळ्या वस्तू ज्या माणसाने रात्रंदिवस कष्ट करून बनवल्या त्या कुठलीही दमडी न देता घ्यायच्या. पाटील पुढे निघाला, कुंभाराने एखादी चांगली चूल केलेली दिसली उचलायची, गारगं मडकं केलं उचलायचं, वाण्याच्या दुकानात गेला नारळ, सुपारी, तेल काय असेल ते उचलायचं, कुठलाही मोबदला द्यायचा नाही. खरं तर रयतेवरती हा अन्याय जास्त होता. फौजा कधीतरी 4-6 वर्षातनं एकदा यायच्या, लुटमार करायच्या आणि जायच्या, पण हिची रोजची लूटमार चाललेली होती, त्यामुळे रयत नागवली गेलेली होती. आणि या रयतेला आता संरक्षण देणं गरजेचं होतं हे शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी आदेश काढला, इथून पुढे माझ्या राज्यामधली सगळी वतने, हक्क आणि लाजिमे सरकार जमा केली जातील. सरकार जमा केलीत, त्यामुळे या वतनदारांची सगळी वतनं शिवाजी महाराजांनी काढून घेतली आणि अस्पृश्य असणाऱ्या, आदिवासी असणाऱ्या, भटक्या असणाऱ्या जमातींना ती दिली. त्या जमिनी त्यांना स्वतःच्या मालकीच्या करून दिल्या आणि या वतनदारांची कामं तशीच ठेवली. कामाच्या बदल्यात तुम्हाला आता फक्त वेतन दिलं जाईल. त्यामुळे तिथून पुढे कुठल्याही पाटलाला जर चांभाराच्या दुकानातून चप्पल घ्यायची असेल तर त्याचा मोबदला द्यावा लागला, कुंभाराच्या दुकानातून वस्तू घ्यायची असेल त्याचा मोबदला द्यावा लागला, वाण्याच्या दुकानातून अगदी सुपारी जरी घेतली तर त्याचा जो मोबदला आहे तो देणं भाग पडलं. आणि ही खरी क्रांती शिवाजी महाराजांची आहे असं जयसिंगराव पवार म्हणतात की वतनदारांना वेतनदार बनवून शेकडो वर्षाची जी लूट चाललेली होती जनतेची ती शिवाजी महाराजांनी संपवली. आणि खऱ्या अर्थाने हा शिवाजी महाराज हे रयतेचे राजे म्हणतो ते या अर्थाने आपल्याला दिसतील. जेव्हा केव्हा दुष्काळ पडेल, परचक्र येईल, त्या त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कर्जमाफी केलेली दिसते. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. त्या काळात पीक पाहणी आणि पीक पत्रकं होती. कोणत्या शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यायची, ती कशी असतील, ही सगळी पाहणी केली जायची आणि त्यानुसार पीक पाहणी करून ती पिकं सांगितली जायची. म्हणजे शेतकऱ्यांनी एकदाच केलं की एकच पीक घ्यायचं आणि त्या पिकाला मग शून्य भाव येतो शेवटी बाजारात एकदमच वस्तू आल्या की. असं होऊ नये यासाठी ती तजवीज केलेली होती. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते पीक जेव्हा पेरतोय ते पेरल्यानंतर सरकार ते कुठल्या दरानं विकत घेतलं जाईल याची दरपत्रकं होती. म्हणजे आजही पहा की इतकी शोकांतिका या लोकशाहीमध्ये आहे की प्रत्येकाला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा हक्क आहे. आम्ही हॉटेलात गेलो तरी साध्या चहाचा दर आणि स्पेशल चहाचा दर ठरलाय. आम्ही चहा पिल्यानंतर त्याला असं म्हणत नाही की मी आधी चहा पितो आणि तो साधा का स्पेशल आहे पाहून दर देतो, असं म्हणत नाही. प्रत्येकाचा दर ठरलाय. सिमेंटची क्वालिटी काय पाहून दर देतो असं आपण म्हणत नाही, तो दर ठरलाय. मग आमच्या शेतकऱ्याच्या दराच्या बाबतीत असं का? त्याचं मॉइश्चर बघतो, त्याचा अमुक काहीतरी बघतो आणि मग दर देतो. यामुळे शेतकरी नागवला ना. तुमच्या प्रत्येक वस्तू आहे त्या दरामध्ये शेतकरी घेतोय, त्याला जीएसटी देतोय. मग जीएसटी देऊन जर सगळ्या वस्तू शेतकरी घेत असेल तर त्याच्या मालाला जीएसटी का नाही? हा मूलभूत प्रश्न आहे ना. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुटतील असं मला वाटत नाही. कुणीतरी एक रयतेचा सुज्ञ राजा भविष्य काळात तरी येईल आणि ह्या शेतकऱ्यांची दुखणी गाराने ऐकेल आणि तो सोडवेल. ज्या माऊ मावल्या आहेत त्यांना न्याय देईल, कुठल्याही स्त्रीवरती अन्याय होणार नाही
आणि शिवाजी महाराजांचं एक धार्मिक उदारतेचा दृष्टिकोन आहे तो समजावून घेईल आणि सगळी रयत एक समान आहे अशी मानसिकता घेऊन काम करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीतला कुठला तरी राजा आपणाला आपणा वाटेल. तोपर्यंत तरी शिवाजी महाराज हेच आपणाला रयतेचे राजे वाटत होते, वाटत आहेत आणि वाटत राहतील असं मला वाटतं. आपण संधी दिली, ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो.